नक्कीच काही तांत्रिक कारणामुळे आपण थोड्या वेळाने हेडलाईन्स बघणार आहोत, पण आता जी माहिती आपल्याला मिळते त्यानुसार मतमोजणी बॅलेट जे आहेत पहिले काही जी मतं असतात ती मतं मोजण्याचं काम सुद्धा सुरू झाल्याचं कळतंय। बरोबर 8 वाजलेले आहेत आणि मतमोजणीची ही सगळी प्रक्रिया आता स्ट्रॉंग रूम मध्ये सगळे जण गेलेले आहेत आणि या मतपेटीच्या माध्यमातून आता हा निकाल पुढच्या काही क्षणामध्ये आपल्या हाती यायला म्हणजे पहिले कल जे आहेत ते कल यायला सुरुवात होईल। निकाल हाती यायला साधारण 12 वाजतील असं म्हणतात। एक साधारण अर्धा तास आधीचा पहिला जो आहे त्या ह्याच्यामध्ये पोस्टल मतांची मोजणी होईल आणि 8:30 वाजल्यापासून इतर मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात होणार आहे। तर सध्या आपले प्रतिनिधी महेश तिवारी हे तेलंगणामध्ये आहेत, तर तिकडची काय स्थिती आहे या सगळ्याचा ते अभ्यास करतायत तिथे। आपण त्यांच्याकडे जाऊयात। महेश, तेलंगणामध्ये सध्या मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे का? तिथली काय सगळे अपडेट्स? देशातलं सर्वात तरुण राज्य असलेलं तेलंगणा आणि या तेलंगणाची तिसरी विधानसभेची निवडणूक झालेली आहे आणि या निकालाकडे सगळ्या देशाचं लक्ष लागून आहे। मतमोजणीला सुरुवात झालेली असली तरी पोस्टल मतमोजणी आत्ता सुरू झालेली आहे आणि 8:30 वाजता ईव्हीएमची मतमोजणी सुरू होणार आहे। एकूण 119 जागा ज्या आहेत विधानसभेच्या त्या जागांसाठी ही मतमोजणी होत आहे। राजकीयदृष्ट्या ही निवडणूक तेलंगणासाठी खूप महत्त्वाची आहे, कारण या ठिकाणी के चंद्रशेखर राव यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। 50 वर्ष स्वतंत्र तेलंगणा निर्मितीसाठी आंदोलनं झाली, अनेकांचे जीव गेले, अनेक तरुणांनी आपले या तेलंगणा निर्मितीसाठी आपल्या प्राणाची आहुती दिली होती। त्यानंतर 2014 मध्ये तेलंगणा राज्याची निर्मिती झाली। 2014 मध्ये पहिली निवडणूक झाली होती, त्यामध्ये के चंद्रशेखर राव यांना बहुमत मिळालं होतं। त्यानंतर 2018 मध्ये सुद्धा के चंद्रशेखर राव यांच्या BRS पक्षाला तेलंगणाच्या जनतेने कौल दिला। यावेळची परिस्थिती मात्र जे एक्झिट पोलचे जे निष्कर्ष सर्वेक्षण आलेले आहे ते पाहता फारशी गंभीर परिस्थिती BRSच्या समोर आहे। TRS तेलंगणा राष्ट्र समिती असं जे पक्ष होतं त्या पक्षाला त्यांनी राष्ट्रीय पक्षामध्ये तब्दील केलं होतं के चंद्रशेखर रावांनी याच वर्षी। आता BRSचा त्यांना देशभरात विस्तार करायचा आहे, मात्र त्यापूर्वी स्वतःच्या राज्यामध्ये के चंद्रशेखर राव यांची मोठी कसोटी लागलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। कारण ज्या पद्धतीने गेल्या 10 वर्षातलं BRSचं सरकार होतं त्या सरकारला आता मोठं आव्हान यावेळी काँग्रेस पक्षाने उभं केलेलं आहे, भाजपने काही ठिकाणी उभं केलेलं आहे। नक्कीच खरं तर आता 2 राष्ट्रीय पक्ष आणि 1 स्थानिक पक्ष अशी ही लढाई आहे आणि तरुण जो सगळा प्रदेश म्हणून ओळखला जातो, तरुण राज्य आहे हे तेलंगणा। या तेलंगणाच्या निवडणुकीकडे त्याच्या निकालाकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे। त्याच्याबद्दलचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। संजय तिवारी हैदराबादमधून आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याकडे सुद्धा जाऊया आणि जाणून घेऊया की हैदराबाद मध्ये नेमकी काय स्थिती आहे। संजयजी, बेंगलोर हे जिंकलेलं आहे, दक्षिणेतलं एक महत्त्वाचं राज्य कर्नाटकच्या रूपानं, आणि काँग्रेसचा कॉन्फिडन्स अतिशय वाढलेला दिसला आणि कमबॅक करतंय काँग्रेस आणि एक मोठं राज्य, महत्त्वाचं राज्य, GDPच्या दृष्टीने महत्त्वाचं राज्य असलेलं तेलंगणा आपल्या हातात घेऊ शकतं असे एक्झिट पोल येत आहेत। आता स्थिती काय आहे? टेन्स वातावरण आहे काहीसं हैदराबादमध्ये, कारण हैदराबाद कुणाचा याचा फैसला आज होणार आहे। देखिए, बिल्कुल आपने सही कहा कि एग्जिट पोल के नतीजे अलग चीज है, लेकिन आज जो है वो परीक्षा का परिणाम आ रहा है, रिजल्ट का दिन है और जाहिर तौर पर लोगों के चेहरे पे जो राजनेता जो उम्मीदवार जो हैं उनके चेहरे पर जरूर टेंशन जरूर है। मैं इस समय हैदराबाद के जुबली हिल्स में जो कॉन्स्टिट्यूएंसी है उसके काउंटिंग सेंटर पर मौजूद हूँ। कुछ देर पहले मोहम्मद अजहरुद्दीन जो यहाँ से उम्मीदवार हैं वो यहाँ कुछ देर पहले आए, चेहरे पर जरूर तनाव नजर आ रहा था। काउंटिंग सेंटर के अंदर बात करना मना है, इसलिए उन्होंने बातचीत नहीं की। उन्होंने कहा कि परिणाम आएगा उसके बाद बात करेंगे।
हैदराबाद में मैं बात करूं या तेलंगाना की पूरी बात करूं तो पूरे तेलंगाना में 119 जो विधानसभा सीटें हैं उस पर कड़ा मुकाबला कांग्रेस और बीआरएस के बीच में नजर आ रहा है, जैसा कि एग्जिट पोल ने कहा। और कांग्रेस का दावा है कि वो 70 से 80 के आसपास सीटें लेके आ रही है। अगर ये एग्जिट पोल में जो नतीजा है वो कन्वर्ट हो जाते हैं तो कांग्रेस के लिए एक बड़ी उपलब्धि होगी, क्योंकि कर्नाटक के बाद अब वो दक्षिण के एक और राज्य तेलंगाना में सरकार बना पाएगी। और जाहिर तौर पर बीजेपी के लिए थोड़ा सा निराशाजनक जरूर होगा, क्योंकि साउथ में कहीं पर भी अब उनकी जो किसी भी राज्य में उनकी सरकार या गठबंधन के साथ या कैसे भी या डायरेक्ट, क्योंकि कर्नाटक में बीजेपी चुनाव हार चुकी है और कहीं पर भी दूसरे राज्यों में अगर यहाँ पर कांग्रेस की सरकार बन जाती है तो उनको जरूर जो है वो दक्षिण भारत में कहीं पर भी बीजेपी के गठबंधन के साथ भी सरकार नहीं रहेगी। 128 लोकसभा सीटें आती हैं दक्षिण भारत में। इन पूरी 128 सीटों में 6 महीने के अंदर ही जो है वो लोकसभा के चुनाव होने वाले हैं। उसमें बीजेपी कैसे परफॉर्म करेगी, है उसके लिए बड़ा एक चैलेंज होगा। बिल्कुल, और इसके पूरे अपडेट्स लेने के लिए हम आते रहेंगे आपके पास। बहुत बहुत शुक्रिया।